नमस्कार, मी प्राजक्त तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी पाहणार आहोत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशातील भाजपच्या सत्तेला शह देण्यासाठी आता भाजप विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राव आणि पवारांमध्ये खलबत सुरू आहेत. आज दुपारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी त्यांनी देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असं म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करून त्यावर आमचं एकमत झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. भाजप विरोधी पक्षांची मोट बांधणी सुरू असून चंद्रशेखर रावांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सध्याच्या देशातील वातावरणात बदल हवा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अनेक गोष्टींसाठी एकमेकांना मदत करू आणि सुडाचं राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सध्याचं राजकारण हे देशाला परवडणारं नाहीये. देशातील राजकारण हे गढूळ होत चाललं असल्याचं या दोघांनी म्हटलंय. हम दोनों ने कई मुद्दों पर, कई विषयों पर काफी लंबा चर्चा की है. काफी बातों पे हमारी सहमति हुई है कि आगे देश के उन्नति के लिए, देश में अच्छी सुधार लाने के लिए, देश के विकास में गति बढ़ाने के लिए, देश के कुछ स्ट्रक्चरल चेंजेस करने में, पॉलिसीज को बदलने में कई चर्चाएं हुई. ऑलमोस्ट ऑल विषयों पर, सभी विषयों पर हम एकजुट हो गए, सहमत भी हो गए. आगे चल के मिल के काम करने के लिए हमने तय किया है. देश के राजनीति, जो कि दो राजनेता जब मिलते हैं तो ऑटोमेटिकली राजनीति की बात आता ही है. आज जिस प्रकार का देश चल रहा है इसमें बदलाव आना चाहिए, क्योंकि 75 साल के आज़ादी के बाद जो संभावित रूप से जो चीज़ होना था वो नहीं हुआ. हम लोग एक बात पे तो सहमत हो गए कि देश में एक बड़ी परिवर्तन की जरूरत है. देश को परिवर्तित होना चाहिए. उल्लेख जो आपने किया, बाळासाहेब का किया. कालच शिवरायांची जयंती होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते आणि ही भेट सुद्धा आम्ही त्याच्यात काही लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही की काहीतरी आतमध्ये बोलायचं आणि बाहेर बोलायचं. नाही 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 सदिच्छा भेट होती आमची भेट. जसं संजयने पण सांगितलं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की देशात जे काय वातावरण चाललेलं आहे दिवसागणिक गढूळ होत चाललेलं आहे. राज्यकारभार दूर राहिला पण सुडाचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे. हे सुडाचं राजकारण ही काय आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही आहे. सुडाचं राजकारण करणं हे इसमें हमारा हिंदुत्व ऐसे नाही आहे बदला लेने वाला. तर ह्या गोष्टी जर का अशा चालू राहिल्या तर देशाला शेवटी भविष्य काय, भवितव्य काय जे आहे तेच जर का मागील पानावर पुढे चालू ठेवायचं असेल तर मग ठीक आहे, मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशातला भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत. बिगर भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री एकत्र येत असून देशातील राजकारणात मोठा बदल होणार असल्याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच कुणी कुणालाही भेटलं तरी 2024 मध्ये भाजपच केंद्रात भरघोस मतांनी निवडून येणार अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. देश की राजनीति में बहुत बदलाव होने जा रहा है और चाहे ममता जी हो, चाहे केसीआर हो, चाहे स्टालिन जी हो, उद्धव ठाकरे साहब हैं, नॉन बीजेपी शासित जो मुख्यमंत्री है, जो सरकारें हैं, वो एक साथ बैठकर देश की आने वाली
दिशा के बारे में या राजनीति के बारे में सोच रहे हैं। पवार साहब तो सबसे बड़े नेता है, हमारे मार्गदर्शक है, उनके साथ हमेशा सलाह मशवरा होता है, आज भी होगा। लेकिन तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई में आकर उद्धव ठाकरे जी से बात करते हैं और कुछ नई राजनीति के मोड़ पर देश जा रहा है। सगळ्यांनी नवे कोरे कोट घालून दिल्लीमध्ये पोहोचले, खात्यांचं वाटप झालं आणि 180-220च्या पुढे जाणार नाही ती बीजेपी 303 वर गेली आणि मोदीजी पंतप्रधान झाले। 2024ला मोदीजी 400च्या खाली येणार नाहीत, कारण त्यांना केवळ जागा वाढवायच्या नाही आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर काही उद्दिष्ट आहे। 14 ते 19 या टप्प्यामध्ये त्यांनी लोकांच्या बेसिक गरजांचा विचार केला। टॉयलेट नाही आहे, गॅस नाही आहे, वीज नाही आहे। 19 नंतर त्यांनी ह्या देशाच्या पेंडिंग समस्यांना हात घातला। राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, 370 मुक्त झालं पाहिजे। 24 नंतरचा त्यांचा अजेंडा खूप मोठा आहे। दरम्यान भाजपकडून सुडाचं राजकारण होतंय, स्तर घसरून बोललं जातंय, यामुळे याविषयी मला काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। ते सातारा दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। प्रकरण चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मला घसरताना पाहायला मिळते। आज पुन्हा एक अश्लील शब्द संजय राऊत यांनी मला वापरला। वाटतं जे काही समोरून होतंय, जे काही भाजपकडून किंवा विरोधी पक्षाकडून जे काही राजकारण होतं, सोडाचं राजकारण असेल किंवा एक थर सोडत चाललेलं, त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही। तर दुसरीकडे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असणारे आरोप प्रत्यारोप थांबायला हवेत आणि विकासाकडे लक्ष द्यायला हवं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणालेत। तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना भाजपनं एकत्र यावं असं देखील ते म्हटलेत। राज्यात महाविकास आघाडीला सत्ता मिळालेली आहे, त्यामुळे त्यांनी या सत्तेचा वापर एकमेकांवर आरोप न घालवता लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी दिलाय। तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। ते सिल्वर ओकवर दाखल झालेत। तर भाजप विरोधात एकंदरीत मोठ बांधायला आता राष्ट्रीय पातळीवर सुरुवात झालेली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील भेट घेतलेली आहे आणि आता भेटीनंतर महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू होते। अरे बाबा तिथे शांत राहा ना, थोड़ा मागचे लोक जरा शांत राहा। ग्राउंड सर्कल बाबू आप दोनों इधर आ जाओ। हाँ बस, हाँ बस बस। आज तेलंगाना के मुख्यमंत्री माननीय के चंद्रशेखर राव जी का मुंबई में आगमन हुआ है और मैं उनका यहाँ पर आदरणीय शरद पवार जी के निवास स्थान पर हार्दिक स्वागत करते हुए आदरणीय पवार साहब और राव साहब की पिछले 1-1.5 घंटे से बातचीत यहाँ पर हो रही थी और इसके पूर्व राव साहब माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे जी को भी मिलकर आए हैं। स्वाभाविक है कि दोनों नेताओं की जब मुलाकात यहाँ हुई है तो औपचारिकताओं को छोड़कर राजनीतिक चर्चा भी, जो देश की परिस्थिति या बाकी भी जो मसले हैं उनको लेकर दोनों नेताओं में चर्चा हुई है और मुख्य तौर से आगे जाते हुए सभी एक विचारधारा रखने वाले जो नेता हैं, पक्ष है, उन्होंने एक दूसरे के साथ मिलजुल कर और नज़दीकी के साथ
विचारों का आदान प्रदान करते हुए काम करना चाहिए और एकजुटता के साथ आज की परिस्थिति का मुकाबला करना चाहिए। ये मुख्य तौर पर बात हुई है जिसमें आदरणीय पवार साहब और केसी आर राव साहब की भी इसमें सहमति बनी हुई है। मैं फिर से राव साहब का यहाँ मुंबई में पवार साहब के निवास स्थान पर स्वागत करते हुए उनसे भी विनंती करूंगा कि वे अपने विचार रखें। उसके पश्चात आदरणीय पवार साहब भी अपनी बात को आपके सामने रखेंगे। पहले तो मैं माननीय पवार जी का बहुत बहुत धन्यवाद देता हूं। उन्होंने तेलंगाना राज्य बनने के समय में 69 में जो एजिटेशन हुआ था तब से लेके तेलंगाना राज्य बनने का मुद्दा सफल होने तक जिस प्रकार का समर्थन दिया, सपोर्ट किया, हम पूरी ज़िंदगी में नहीं भूल सकते। तेलंगाना जनता के ओर से, मेरे ओर से मैं उनको बहुत बहुत इस बात का धन्यवाद देता हूँ, इसलिए कि पहली बार मैं उनके घर पे आया हूँ तो ये मेरा फ़र्ज़ बनता है। वो हमारे बुज़ुर्ग है, हमारे सीनियर नेता है। हम आज उनसे सलाह मशवरा भी करने आए हैं कि देश ठीक से नहीं चल पा रहा है, जिस ढंग से हमको विकास करना चाह रहे उस ढंग से विकास नहीं हो पा रहा है। कुछ चेंजेस 75 साल के आज़ादी के बाद संभावित रूप का विकास देश में नहीं हुआ है, तो इसके वजह भी, इसके कारण भी हमें ढूंढना चाहिए। कुछ नए संकल्प के साथ, नए आशा के साथ, कोई नया एजेंडा लेकर के सारा देश को साथ लेकर चलने का वक्त आ चुका है। इसलिए पवार जी के साथ जो भी मेरे विचार का मैंने रखा है, बहुत ही अनुभवी नेता है हमारे देश का। काफ़ी पहले उनका रिकॉर्ड भी है कि हिंदुस्तान का सबसे पहले यंग चीफ मिनिस्टर थे, उस समय से लेकर आज तक सेवा में लगे हुए हैं। तो उन्होंने मुझे आशीर्वाद दिया है और बता दिए कि बिल्कुल काम करने का ज़रूरत है इस देश में। इस बात पे हमारे सहमति हो गई है। जल्द से जल्द हम देश के अन्य लोगों से भी, जो अन्य पक्ष है, जैसे प्रफुल्ल भाई ने कह रहे थे, सभी से हम बात करेंगे और सभी मिलकर के इकट्ठा बैठेंगे। हो सकता है हम बारामत में भी मिले, पवार जी के पास ही सभी आके मिले, ऐसा भी एक प्रपोजल है। तो सभी लोगों से बात करके एक बैठक होगी जल्द से जल्द हमारा, कई लोगों का जो भी हमारे साथ वेवलेंथ जोड़ना चाहते हैं, हमारे साथ कांधे से कांधे मिलकर चलना चाहते हैं, उन सारे लोगों को जोड़ के काम को शुरू करेंगे। इतना आज तय हुआ है जो कि हमको सभी लोगों से बातचीत करके एक रास्ता अच्छा निकालने का समय तो लगता ही है। उसके बाद ही विस्तार रूप में हम देश के जनता के सामने एक एजेंडा पेश करेंगे। हमारा टाइम टेबल, हमारा कार्याचरण जो भी होगा वो सारे देश के सामने रखेंगे। धन्यवाद। हम हमेशा कोई भी जो राजनीतिक पार्टी के लोग इकट्ठा मिलते हैं तो हमारा डिस्कशन हमेशा पॉलिटिकल लाइन पर होता है। मगर आज की मीटिंग अलग मीटिंग थी। आज की मीटिंग इस तरह से अलग थी कि आज देश के सामने जो समस्या है, चाहे अनएम्प्लॉयमेंट हो, चाहे गरीबी हो, चाहे भूखमरी हो, चाहे किसानों की आत्महत्या हो, पूरे देश के ऊपर ये जो स्थिति है, इससे रास्ता निकलने के लिए हम लोगों ने मिलकर क्या करना चाहिए, आज ये हमारी जिम्मेदारी सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है। ये बात पर यहाँ डिस्कशन हुआ। पॉलिटिकल डिस्कशन ज़्यादा नहीं किया इसीलिए कि डेवलपमेंट के इशूज आज बड़े महत्व के हैं और ख़ास तौर पर तेलंगाना में, पूरे देश में कहीं भी नहीं इस तरह से कुछ कदम किसानों की भलाई के लिए जो उठाए हैं, एक रास्ता तेलंगाना ने देशवासियों को दिखाया है। और इसलिए जो वहाँ के नेता और उनके सब साथी यहाँ आए थे, इन सभी से हमारी बात यही हो गई, डेवलपमेंट डेवलपमेंट डेवलपमेंट।
आज जो इश्यूज है, खासतौर जैसे मैंने कहा बेरोजगारी और गरीबी, इससे कैसे छुटकारा लेना, इस पर ही डिटेल डिस्कशन हुआ। और ऐसे डेवलपमेंट इश्यूज के लिए एक बैठकर पूरे देश में एक अलग माहौल बना सकते हैं, तो वो माहौल बनाने के लिए कोशिश करनी चाहिए। और इसके लिए फिर बैठेंगे, कहाँ बैठना है, कब बैठना है, ये तय करेंगे। जो उनका सलाह आएगा, जो उनकी सूचना आएगी, इस पर हम सब लोग उसी जगह पर मौजूद रहेंगे। थैंक यू। थैंक यू। थैंक यू। तर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ असं राव यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी प्रश्नासाठी एकत्र येऊ असं नुकतंच शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. शरद पवार आणि राव यांची नुकतीच भेट झालेली आहे. देशासमोरील समस्यांवर तोडगा काढणार आहोत, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊ असं नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी प्रश्नासाठी देखील एकत्र येण्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतलेली आहे आणि भाजप विरोधी पक्षांची खरं तर मोठ बांधणी इथे सुरू झालेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं पवारांनी म्हटलेलं आहे. शेतकरी प्रश्नासाठी देखील आम्ही एकत्र येऊ असं शरद पवार यांनी नुकतंच म्हटलेलं आहे. देशातील राजकीय स्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. तर भाजप विरोधी मोर्चा बांधणीसाठी राव हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आणि महत्त्वाची चर्चा या भेटी दरम्यान झाली. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ असं नुकतंच शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी प्रश्नासाठी देखील एकत्र येण्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. सर्वांना एकत्र घेऊन नवा मार्ग बनवू आणि देशातील इतर पक्षांना देखील सोबत घेणार असल्याचं नुकतंच पवारांनी स्पष्ट केले. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. जीवनात मेहनत घेण्याची तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूस यंग जीनियस मध्ये आम्ही अशा काही मुलांना भेटलो की ज्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. आनंद नरसिंहन यांनी 6व्या भागात दाखवलेल्या अद्वैत कोलारकर यासोबत बातचीत केली आहे. बायजूस यंग जीनियस सीजन 2 का सफ़र उतना ही रोमांचक था जितना सीजन 1 का. यहाँ पर हमें कुछ अद्भुत बच्चे तो मिले ही, लेकिन उनका काम, उनका जज्बा जो है समाज कल्याण का, जन कल्याण का, वो मुझे बहुत भा गया. अद्वैत, नमस्ते. कैन यू हियर मी? Yes, I can. Advait, it was such a pleasure to meet you. Did you enjoy yourself at Byju's Young Genius? I enjoyed it really much. You enjoyed very much. What did you like the most? I liked the most was when I got to meet you and the team who that they were very supportive and they took care of my likes and dislikes. You made a beautiful painting for us, you remember? Yes. What did you call that painting? Do you remember what you called it? I called it New Year's Eve at China. But had you already thought about it when you were decided to make it? When I was making it, I knew what I was going to paint. Were you a little nervous? I was feeling nervous and excited. Okay, Advait, God bless you, beta. Wonderful speaking with you, and I'm so happy to have met you. Thank you. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.